नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीच्या अध्यापनाची चर्चा पद्धती याविषयी वर्णन करणार आहोत. चर्चा या शब्दावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही जी काही पद्धती आहे तर यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी किंवा मग विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रिया ह्या इथे अपेक्षित आहे. चर्चा ही एका व्यक्तीमध्ये होत नाही हे निश्चित आहे आणि म्हणूनच मराठीच्या अध्यापनासाठी ही पद्धती जी आहे तर ही कशी महत्त्वाची आहे किंवा यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे तर याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. इथे सुरुवातीला म्हटलेलं आहे की शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी संधी द्यावी. मग आता ही संधी का द्यावी हा जर विचार असेल तर मराठीमध्ये आपण विद्यार्थ्यांना स्वतःचं मत मांडण्यासाठी प्रवृत्त करत असतो किंवा त्यांचं जे काही ते संभाषण कौशल्य आहे तर हे संभाषण कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं ही जी पद्धती आहे ही खूप महत्त्वाची आहे हे इथे लक्षात घ्यायचं आहे. तर इथे संधी का द्यायची आहे तर त्यांच्यातलं संभाषण कौशल्याला आपल्याला विकसित करायचं आहे. मग चर्चेमध्ये एखाद्या विषयासंबंधी किंवा समस्येसंबंधी विद्यार्थ्याला स्वतःचा दृष्टिकोन मांडायचा असतो आणि हा जो काही दृष्टिकोन आहे तर ह्या दृष्टिकोनात हा मांडत असताना इतर विद्यार्थीसुद्धा त्याचं मत जे आहे किंवा त्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो त्यांना योग्य वाटत असेल तर योग्य म्हणतील किंवा अयोग्य वाटलं तर का अयोग्य वाटला तर अशा रीतीने त्या एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनाचा असेल किंवा मताचा असेल ते त्यावेळी काय करतील, खंडन करतील, मंडन करतील. तर अशा रीतीने ही चर्चा पद्धती आहे. मग इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की शिक्षकाने वर्गामध्ये जर अशा एखादी घटक असेल तर त्या घटकाला धरून ही चर्चा आयोजित करायची आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर नदीने किंवा पर्यावरणाच्या संदर्भात असतील, प्रदूषणाच्या संदर्भात असतील किंवा आणखी जी वाहती नदी आहे यावर आधारित एखादी कविता असेल, अशा संदर्भामध्ये जर काही पाठ्यांश आला असेल, घटक आला असेल तर तुम्ही त्यावर चर्चा करू शकतात. किंवा मग एखादी कथा आहे, प्रसंग आहे तर त्यामध्ये जे काही पात्र असतील तर त्या पात्रातलं एखादी मत जर तुम्हाला आवडलेलं नसेल तर त्या ठिकाणी चर्चा ही घडवून आणणं ही शिक्षकाची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ हुंडा ही एक कथा होती पूर्वी. तर हुंडा ही प्रथा कशी आहे तर ही एकंदरीतच घटनेने मान्य केलेली नाही आहे किंवा नाकारलेली ही घटना आहे किंवा ही रीत आहे. तर या हुंडा या प्रथेच्या संदर्भामध्ये असेल किंवा मग आणखी असे काही जर प्रसंग असेल तर त्यावर आपल्याला चर्चा घडवून आणायची आहे. तर शिक्षकाची ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे की त्याने त्याच्या अध्यापनामध्ये ही पद्धती वापरणं आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी चर्चा घडवून आणणं आवश्यक आहे. मग आता ही जी चर्चा आहे ही घडवून आपण आणणार आहोत. ती घडवून आणताना नेमकी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा ही नेमकी काय आहे हे आपण इथे विचार करूया. उदाहरणार्थ असं म्हटलं आहे की ही जी काही चर्चा पद्धती आहे तर ही चर्चा पद्धती 5 ते 10 विद्यार्थ्यांच्या दरम्यान आपल्याला घडवून आणायची आहे. मग आता थोडासा हा विचार मनात आला असेल की आपल्या वर्गात केवळ 5 ते 10 विद्यार्थी नाही आहेत, आपल्या वर्गात असंख्य विद्यार्थी आहे आणि ही चर्चा फक्त 5 ते 10 विद्यार्थ्यांसाठी. मग हे कसं शक्य आहे तर चर्चा जर आपण संपूर्ण वर्गामधल्या विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणली तर तो गोंधळ होईल आणि म्हणून मग हा गोंधळ आपल्याला इथे घडवायचा नाही आहे. ही चर्चा घडवून आणायची आहे. म्हणून वर्गातले असे जे उत्साही विद्यार्थी असतील किंवा स्वइच्छेने चर्चेमध्ये सहभागी होणारे जे विद्यार्थी असतील तर त्यांचा इथे गट तयार करायचा आणि त्या गटामध्ये चर्चा घडवून आणायची आहे. आणि मग ही चर्चा घडवून आणत असताना विद्यार्थ्यांमध्ये त्या घटनेच्या संदर्भामध्ये विचारांची देवाणघेवाण होणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून शिक्षकाने काय करायचं आहे की शिक्षकाने त्यांच्यामध्ये ती चर्चा चालू असताना स्वतःचं मत न मांडता त्या विद्यार्थ्यांच्याच मध्ये ही चर्चा रंगवायची आहे.
हे कशासाठी, तर आपण म्हटलं की त्यांच्यामध्ये संभाषण कौशल्य आलं पाहिजे किंवा त्यांना त्यांचं मत अतिशय व्यवस्थितपणे मांडता येणं, हे कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला अशा स्वरूपाची एका गटामध्ये चर्चा घडवून आणायची आहे. गटाचा आकार किती सांगितलेला इथे, 5 ते 10 विद्यार्थी इतका मोठा आपला हा गट असणार आहे. जर आपण 20-25 विद्यार्थी म्हटले तर त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चर्चेमध्ये सहभागी आपण करून घेऊच असं सांगू शकत नाही. आणि म्हणून आदर्श जो काही आकार सांगितला आहे हा 5 ते 10 विद्यार्थी इतका सांगितलेला आहे. मग इतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर इतर विद्यार्थ्यांनी या चर्चेचं श्रवण करायचं आहे. ही चर्चा सुरू असताना त्यांच्याही मनामध्ये अनेक मुद्दे आलेले असतील, त्यांचेही स्वतःचे मतं निर्माण झालेले असतील. तर हे जी काही त्यांची मतं आहेत तर ती त्यांनी चर्चा संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून सांगावायची आहेत. तर अशा रीतीने ही जी गटचर्चा आहे ही शिक्षकाने निर्माण करायची आहे. मग या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं आहे की ही जी काही चर्चा आहे तर या चर्चेमध्ये जे विद्यार्थी भाग घेतात तर त्यांनी त्यांचा जो एखाद्या विद्यार्थ्याने जर त्याचं स्वतःचं मत मांडलं तर त्यावेळी पहिला वक्ता आणि दुसरे जे काही इतर वक्ते आहेत तर त्यांनी त्याच्या दृष्टिकोनाला आव्हान द्यायचं असतं किंवा एकंदरीत ही अशा स्वरूपाची चर्चा असते की जर समजा मी माझं मत मांडलं तर हे माझं मत मांडल्यानंतर इतर जे काही वक्ते असतील, आता वक्ते म्हणजे कोण, तर ते चर्चेमधले विद्यार्थी, तर यांनी त्या माझ्या मताला आव्हान द्यायचं आहे आणि जर त्यांना ते पटलं असेल तर त्याचा स्वीकार करायचा आहे असंही म्हटलं तरी चालेल. आणि जर ते पटलं नसेल तर ते त्यांना आव्हान करायचं आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर ही चर्चा जास्तीत जास्त रंगवायची आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही त्या प्रसंगाच्या संदर्भातल्या शंका असतील किंवा त्यांचा जो काही दृष्टिकोन असेल त्या संदर्भातचा, तर तो त्यांनी तिथे व्यक्त करायचा आहे, तो प्रकट करायचा आहे. ही चर्चा जितकी छान रंगेल तितकं या चर्चेचं यश अवलंबून आहे. ही चर्चा कशावरती किंवा या चर्चेचं यश कशावरती अवलंबून आहे, ते या विद्यार्थ्यांनी त्यांच्या दृष्टिकोनामध्ये जे काही आंदोलन केलेलं आहे किंवा आदानप्रदान केलेलं आहे प्रत्येक मताचं, तर त्यावर त्या चर्चेचं यश अवलंबून आहे. आणि मग इथे शेवटी म्हटलेलं आहे की या चर्चेचा शेवट कोण करतं, तर या चर्चेचा शेवट शिक्षक किंवा अन्य विद्यार्थी या चर्चेचा समारोप करत असतात. म्हणजे आता चर्चा आपली पूर्ण झाली तर त्या प्रसंगावर आधारित असेल किंवा शिक्षकांनी ज्या विषयावर घडवून आणलेली असेल तर ती चर्चा विद्यार्थ्यांमध्ये पूर्ण झाली. आता त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मत उरलेलं नाही आहे सांगायला, तर अशा वेळी ही चर्चा पूर्ण झालेली असते. आणि मग ही पूर्ण झाल्यानंतर त्या चर्चेच्या अंती जी काही टिपणं आहे तर ही टिपणं घेणारासुद्धा एक विद्यार्थी असतो. तर त्या विद्यार्थ्याने काय करायचं की चर्चेमधनं कोणकोणते मुद्दे निदर्शनास आले तर ते मुद्दे संपूर्ण वर्गाला वाचून दाखवायचे आहेत. मग हे वाचून पूर्ण झाल्यावरती या चर्चेचा समारोप होतो. तर एकंदरीत अशा रीतीने ही जी काही चर्चा आहे तर ही चर्चा आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आता ही चर्चा संपल्यानंतर सर्वजण मिळून त्याचं मूल्यमापन करतात. आता मूल्यमापन करतात म्हणजे नेमकं काय, की चर्चेमधनं जो काही सार निघाला असेल किंवा ते जे मत आहे तर ते योग्य की अयोग्य आहे, तर हे म्हणजे हे निश्चित करण्यासाठी त्याचं मूल्यमापन या समारोपाच्या दरम्यान करावायचं असतं. की एकंदरीत या चर्चेमधनं अमुक एका विषयासंदर्भातलं हे जे काही मत आहे तर हे कसं बरोबर आहे किंवा कसं चुकीचं आहे या संदर्भातलं हे मूल्यमापन या ठिकाणी असतं. मग आता ही जी काही चर्चा पद्धती आहे तर याचे काही फायदे पण इथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाचं इथे सगळ्यात पहिला जो काही मुद्दा मांडलेला आहे तर तो म्हटलेला आहे की विद्यार्थ्यांना सुस्पष्ट अभिव्यक्तीची सवय लागते. मग आता अभिव्यक्ती म्हणजे काय, तर स्वतःचं मत इतरांच्या समोर मांडणं, याला अभिव्यक्ती इथे आपल्याला म्हणायचं आहे. आणि तेही कसं, सुस्पष्टपणे. मग हे केव्हा शक्य आहे, ही सवय केव्हा लागेल, जेव्हा आपण त्यांना ह्या चर्चा पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून देऊ तेव्हाच. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ही घडवून आणायची आहे. दुसरा फायदा या ठिकाणी सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांना दुसऱ्याचे ऐकून घेणे व दुसऱ्यास समजावून सांगण्याची सवय लागते.
म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं आहे की या चर्चेमध्ये केवळ आपलंच ऐकून घ्यावं असं अपेक्षित नाही आहे किंवा इतरांचं आपण ऐकावं असं नाही आहे. तर आपण इतरांचं शांतपणे ऐकायचं आहे आणि मग आपलं म्हणणं मांडायचं आहे. आणि म्हणून ही जी काही सवय आहे इतरांचं ऐकून घेण्याची आणि समोरच्याला समजावून सांगण्याची, ही सवय विद्यार्थ्यांना लागते. तिसरा महत्त्वाचा फायदा इथे सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांना पुनर्विचाराची सवय लागते. पुनर्विचाराची म्हणजे आता समजा एखादी त्यांचा ठाम विचार असेल एखाद्या संदर्भामध्ये, तर तो इथे सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर कदाचित बदलू शकतो. म्हणून तो पुनर्विचार त्याच्यामध्ये करण्याची सवय लागते. पुढचा 4थ्या क्रमांकाचा फायदा असा सांगितला आहे की अभ्यासक्रमातील एखाद्या घटकाचे योग्य आकलन करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. म्हणजे मदत केली जाते. तर अभ्यासक्रमातला जो काही एखादी घटक आहे तर त्या घटकाचं आकलन होण्यासाठी सुद्धा आपल्याला चर्चा पद्धती महत्त्वाची ठरते. 5वा फायदा सांगितला आहे की विद्यार्थ्यांच्या विचार पद्धतीत आणि दृष्टिकोनात योग्य बदल करता येतो. मग हा जो विकास आहे किंवा हा जो काही दृष्टिकोनातला बदल आहे हा कशाने शक्य आहे, तर इतरांचे मतं ऐकून घेण्याची सवय लागल्यामुळे. म्हणजे केवळ जर मी माझंच असं आपण पुढे करत राहिलो तर इतरांचं म्हणणं आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे माझं मत जरी चुकीचं असलं तरी पण तसंच आपण ते पुढे घेऊन जातो. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे तर ही महत्त्वाची की विद्यार्थ्यांना त्यांच्या विचार पद्धतीत आणि दृष्टिकोनामध्ये योग्य बदल करता येतो. पुढचा जो काही फायदा आहे 6व्या क्रमांकाचा, तो असं सांगितला आहे की एखाद्या विषयाबाबत सर्व दृष्टींनी आणि सर्व अंगांनी विचार करण्याची सवय लागते. आपण अगदी सुरुवातीपासून तेच लक्षात घेतो आहे की चर्चेमधून कोणताही मुद्दा असेल तर तो सर्व दृष्टिकोनातून किंवा सर्वांगाने तो विचार केला जातो आणि मगच मांडला जातो किंवा त्याचं शेवटी मूल्यमापन त्या पद्धतीने होत असतं. आणि शेवटचा 7व्या क्रमांकाचा जो काही फायदा आहे तो महत्त्वाचा आहे की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागते. तर एकंदरीत हे 7 फायदे आहे आणि या 7ही फायद्यांमध्ये एक जो आपण सुरुवातीला विचार केलेला जो मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना संभाषणाची सवय लागते, तर हा सुद्धा इथे एक महत्त्वाचा फायदा आपल्याला लक्षात घेता येईल. तर आपण म्हणतो की ही जी काही चर्चा पद्धती आहे तर ही चर्चा पद्धती फक्त विज्ञान किंवा मग आणखी इतर विषयांसाठी उपयुक्त आहे, भाषेसाठी नाही असं जर म्हणत असतील तर ते चुकीचं आहे हे लक्षात येतं. कारण आत्मप्रकटीकरण असेल किंवा मग आणखी मतं मांडण्याची कला असेल, संभाषणाची कला असेल, याचा विकास जर करायचा असेल तर इथे आपण लक्षात काय घेणार आहोत की ही भाषा विषयासाठी सुद्धा महत्त्वाची पद्धती आहे. तर एकंदरीत या पद्धतीचाही वापर आपल्याला भाषा शिक्षक म्हणून करावायचा आहे.